चला तर आपण 2 थेल तेंबापासून हलका फुलका अगदी घरातल्या साहित्यापासून नंबर 1 नाश्ता बनवूया. अगदी झटपट होणारा, एकदम सुपर, लहानापासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा. त्यासाठी आपण 1 वाटी रवा घेतला आहे. त्यात एक कच्चा बटाटा साल काढलेला घेतला आहे. एक कांदा मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत आणि रवा जेवढा घेतला आहे तेवढाच 1 वाटी पाणी घातले आहे. याला आता मिक्सरमधून फिरवून घेऊ. हे आपलं बॅटर तयार झाले आहे. आता बॅटरला आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवू. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. त्यासाठी लसूण, अद्रक, कोथिंबीर, ओलं खोबरं, मिरची आणि डाळी हे सर्व घालू. 1 चमचा दही आणि थोडंसं पाणी घालून चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर. साखरेमुळे चव छान लागते. आणि थोडंसं पाणी घालून आपण आपली चटणी बनवून घ्यायची आहे. चटणी पातळ किंवा घट्ट तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. आता आपण तडका तयार करायचा आहे. 2 चमचे तेल टाकले आहे. त्यात छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरे आणि थोडंसं हिंग घालून आपला तडका तयार आहे. तो आता आपण बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे. तडका नाही घातला तरी चालतो, पण तडका घातल्यामुळे खूप चव छान येते आणि खमंग लागतो, म्हणून तडका घालायचा आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, छान लागतो. आता आपण चटणीसाठी तडका तयार करायचा आहे. 2 चमचे तेल, छोटा 1 चमचा मोहरी, थोडेसे जिरे आणि हिंग, सुक्या लाल मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि हे आपला तडका तयार झाला आहे. तो खोबऱ्याच्या चटणीत घालून घेऊ. आता 1 टमाटर, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदे, गाजराचे छोटे तुकडे व शिमला मिरची हे सर्व बॅटर आपण त्या आप्पेच्या बॅटरमध्ये घालून घेऊ. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. आता आपलं बॅटर तयार झाले आहे. त्यात चवीनुसार मीठ घालायचे आहे. त्याला पण व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. हे सर्व फेटायचं झालं की छोटा 1 चमचा खायचा सोडा घालायचा आहे. सोड्यामुळे आप्पे आपले एकदम हलके आणि स्पंजी होतात. आता याला पण थोडंसं पाणी घालून फिरवून घेऊ. आपण हे सगळ्या बॅटरमध्ये एकदाच घालायचं नाही. दुसऱ्या पातेल्यात थोडंसं बॅटर काढून घ्यायचं आणि त्यात खायचा सोडा घालायचा आणि तेवढेच आप्पे बनवायचे. परत दुसऱ्या बॅटरमध्ये थोडं घेऊन तेवढंच घालायचं असते सोडा. आता आपण आप्पे पात्रात थोडंसं तेल लावून घेतले आहे. आता आप्पे 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवू. मंद गॅसवर थोडे आप्पे करून घेऊ. या बाजूने पण आता कोरडे झालेत, दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. अगोदर मधले पलटायचे म्हणजे करपणार नाहीत. आणि बॅटर घालताना अगोदर साईडनं घालायचं, भरमधातल्याला नंतर घालायचं, म्हणजे आप्पे करपत नाहीत. आणखी 10 मिनिटांसाठी आपण आप्पे झाकून ठेवू. आता हे आपले आप्पे तयार झाले आहेत. खोबऱ्याच्या चटणीसोबत खायचे आहे. हे अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारे हलकी फुलकी आप्पे आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.